नंतर सर्वात महत्त्वाचा टॅग आपण शिकतोय तो म्हणजे अँकर टॅग. गाईज, हा टॅगचा वापर आपण सर्वात जास्त करणार आहोत व्हाईल वेब डेव्हलपमेंट. का? तर तुम्ही एखाद्या वेबसाईटमध्ये किंवा कुठल्याही, जसं की Amazonची वेबसाईट असते, Flipkartची वेबसाईट असते, या वेबसाईट्समध्ये आपण अँकर टॅगचा यूज जास्त बघतो. आता अँकर टॅग का यूज केला जातो? तर लिंक प्रोव्हाइड करण्यासाठी. आपण एखाद पर्टिक्युलर ॲड बघतो, तर त्या ॲडमध्ये व्हिजिट नाव किंवा क्लिक हिअर, एखाद तुम्ही कॉलेजची ॲडव्हर्टाईज पाहिली असेल तर फॉर्म फिल करायचा असतो ॲडमिशनचा. तर ऍडमिशन करण्याच्या टायमाला तिथं क्लिक हिअर म्हणून एक बटन असतं. त्या बटनवर आपण क्लिक केलं की आपण दुसऱ्या वेबसाईटवर जातो किंवा आपण त्या फॉर्मवर जातो जिथं आपण ऍडमिशन करू शकतो. तर ते जे क्लिक हिअरचं बटन असतं त्यावर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या फॉर्मवर कसं जातो, तर ते अँकर टॅगमुळे जात असतो. तर इथे आपण पाहू शकतो की अँकर टॅगचा यूज कसा केला जातो. तर सिम्पली ए लिहायचा असतो आणि त्यामध्ये आपल्याला ॲट्रिब्यूट यूज करायचा असतो href आणि त्यानंतर त्याला क्लोजिंग टॅग करायचा असतो. तर चला बघूया प्रॅक्टिकली की अँकर टॅगचा वापर कसा केला जातो, जेणेकरून आपल्याला ही अँकर टॅगचा यूज करता येईल. तर गाईज, तुम्ही इथे पाहू शकतात की एक जस्ट रॅन्डम कोड लिहिलेला आहे. तर ह्या कोडला मी तुम्हाला इरेजही करू शकतो किंवा राहू देऊ शकतो. ह्या कोडला आपण राहू देऊया, कारण याला इरेज करायची आपल्याला काही आवश्यकता नाहीये. तर सिम्पली मी इथे HR टॅग नंतर मी इथे यूज करतो अँकर टॅगचा. नाहीतर मी याला इरेजच करतो, नाहीतर कन्फ्युजन क्रिएट व्हायचं नाही. तर मी करतो याला पूर्ण इरेज इथपर्यंत. बाकी बॉयलर प्लेट कोड आपण जशीच तशी राहू देऊया. ठीक आहे. आता आपलं वेब पेज जे आहे ते क्लिअर आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण यूज करूया इथं अँकर टॅगचा. जसं मी इथं ए क्लिक करेल आणि त्यानंतर मी करेल एंटर, तर इथे हा अँकर टॅग विथ href ॲट्रिब्यूट ऑटोमॅटिक येत असतो. ठीक आहे. तर इथे आपण सिम्पली आपल्याला जे अँकर टॅग बनवायचा आहे त्यामध्ये आपण लिहूया क्लिक मी. तर क्लिक मी नावाचा आपण एक अँकर टॅग बनवला. तर तुम्ही इथे पाहू शकता एक क्लिकेबल लिंक आलेली आहे. ठीक आहे. तेच म्हणतोय मी की लिंक प्रोव्हाइड करण्यासाठी आपण अँकर टॅगचा यूज करत असतो. पण आपण जसं या लिंकवर क्लिक करू तसं आपल्याला काहीच मिळणार नाही. एक जस्ट एम्प्टी वेब पेज ओपन होईल. का ओपन झालं हे वेब पेज? कारण आपण त्यामध्ये कुठला ऍड्रेस पासच केलेला नव्हता. बरोबर? तर त्याने आपल्याला दुसऱ्या वेब पेजवर घेऊन तर गेलं, पण ते वेब पेज एम्प्टी आहे. तर आपल्याला जर समजा एखाद वेब पेजचं URL द्यायचं असेल, तर तो URL आपण कुठं पास करू शकतो? तर ते आपण पास करू शकतो या href ॲट्रिब्यूट मध्ये. तर href हा ॲट्रिब्यूट काय यूज केला जातो? तर एखाद पर्टिक्युलर पेजचा URL प्रोव्हाइड करण्यासाठी आपण href चा यूज करत असतो. आपण एक पर्टिक्युलर चांगला URL घेऊया, https://google.com. तर हा जो URL आहे, हा आहे आपला गुगलचा URL. आय थिंक सो की हाच असेल. तर आपण href मध्ये तो URL पास केलेला आहे. त्यानंतर आपण इथे बटन दिलेलं आहे क्लिक मी. तर जसं आपण क्लिक मी या बटनवर क्लिक करू, तसं आपण जाऊया google.com ला. तर पाहू शकतो आपण आलेलो आहे google.com या पेजवर. कशामुळे आलो? कारण आपण href जो पास केला होता तो होता गुगलचा. तर अशा पद्धतीने आपण यूज करत असतो href या ॲट्रिब्यूटचा अँकर या टॅगमध्ये.